शिरपूर नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्ती प्रदर्शन करीत 2 उमेदवारांचे अर्ज दाखल। शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारासाठी आज फार्मसी कॉलेजमध्ये भाजपचा संकल्प मेळावा झाला। मेळाव्यानंतर प्रचंड शक्ती प्रदर्शनाने माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल आणि युवा नेते तथा माजी नगरसेवक चिंतनभाई पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत प्रचारात आघाडी घेतली। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, माजी आमदार कुणाल पाटील, आमदार राम भदाणे, बबनराव चौधरी, डॉक्टर तुषार रंधे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, देवेंद्र पाटील, केडी पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। मेळाव्यात बोलताना आमदार अमरीशभाई पटेल म्हणाले की शिरपूर शहर आणि शिरपूर तालुक्यातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता विकासाची गंगोत्री आणली। शेतीच्या विकासासाठी शिरपूर तालुक्यामध्ये 450 लहान मोठे डॅम बनवून सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला। जमिनीची पाणी पातळी वाढल्यामुळे जमीन बागायती झाल्या आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले। शिरपूर शहरालाही मिनरल वॉटरचा मुबलक पुरवठा होत आहे। सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासह शिक्षण, आरोग्य आणि तरुणांना रोजगार हे प्रश्न देखील मार्गी लावले। गेल्या 43 वर्षांपासून विकास कामं करीत शिरपूर शहर आणि तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला। त्यामुळे या महाराष्ट्रातील 5 शहरांमध्ये शिरपूरचा क्रमांक लागतो। त्यामुळे या निवडणुकीत शिरपूरचे मतदार विकासालाच मतदान करतील असा आत्मविश्वास आमदार अमरीशभाईंनी व्यक्त केलाय। पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की धुळे जिल्ह्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर आधीपासूनच भारतीय जनता पार्टीचे बहुमत आहे। जनता आमच्या पाठीशी आहेच। त्यामुळे मी तुमच्याकडे बहुमत मागण्यासाठी आलो नाही, तर 100% भाजपची सत्ता यावी असे आवाहन करण्यासाठी आलो आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा आणि पिंपळनेर या 4ही नगरपालिकांवर सर्वच्या सर्व भाजपचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत त्यांनी भाजपासाठी निवडणुकीत वातावरण निर्मिती केली। काय समीकरण आहेत आपल्याकडे आणि कशा पद्धतीने महायुती? साहेब, समीकरण इथे चालणार नाही कुठलाही। महायुती असो, कोई युती असो, इथे समीकरण चालणार नाही। कारण विकासाचे विचारधाराचे लोक आहे इथे गुंडगिर्दी नाही आहे, इथे शांती आहे, इथे काम चांगलं चाललंय, पिण्याचं पाणी टाइम टू टाइम मिळतंय। सकाळी 5 वाजेला चालू होते, 11 वाजेला बंद होते। कोणी असं सांगू शकत नाही की आज रोजी मला पाणी नाही मिळालं। छोटेसे ग्रामीण भागामध्ये काय 3-4-5 चीज आहे। रोड पाहिजे, गटर पाहिजे, लाईट पाहिजे, पिण्याचं पाणी पाहिजे, एज्युकेशन पाहिजे आणि गार्डन वगैरे पाहिजे, फिरायला जागा पाहिजे, गुंडागिर्दी नको। हे सगळी चीज शिरपूरला अवेलेबल आहे। शिरपूर सिटी जे आहे ना, फार दिवसापासून आम्ही 25-30-40 वर्षापासून एक चांगली सिटी म्हणून महाराष्ट्रात जे 4-5 सिटी असेल त्याच्यामधली सिटी आम्ही बनवलेली आहे। त्यामुळे विकासाच्या विचारावरच इथे लोक बी वोटिंग करतील आणि शिरपूरकर असं आहे की समजदार आहे, इथे शिकलेले लोक जास्त आहे आणि ते काही चूक करणार नाही असं आम्हाला वाटतं। नाही बघा, आता तुम्ही लहान सिटी असली ग्रामीण भागामध्ये तर 3-4-5 चीज पाहिजे त्यांना। त्याच्यामध्ये पहिला काय तर बोले पाणी मिळालं पाहिजे, मग अंडरग्राऊंड गटर पाहिजे, रोड पाहिजे आणि लाईट पाहिजे। हे 4 महत्वाचं त्यांना पाहिजे। त्याच्याबरोबर गार्डन पाहिजे, त्याच्याबरोबर हरियाली पाहिजे। हे सगळं आम्ही करून चुकलोय। त्यांना त्या बाबतीत बोलण्याची काही जागा नाहीये। त्यामुळे तो प्रकार आमच्याकडे कमी आहे। हा, फर्दर काय करणार, फर्दर काय काय तुमच्याकडे बाकी आहे ते आम्ही पूर्ण करणार। तर आमच्याकडे आम्ही झाड लावलेले आहे, करीबन 1 लाख झाड निंबाचे लावले आहे, ते 30-40 फूट होऊन गेलेले आहे। म्हणजे एन्व्हायरमेंट वर बी आमचं लक्ष आहे, पिण्याच्या पाणीवर बी लक्ष आहे। 85 नंतर एक गाव असं नाही आहे, एक दिवस असा नाही आहे की आज रोजी शिरपूरमध्ये पाणी आलं नाही, असं कधी घडलं नाही। हे महाराष्ट्रात एकच उदाहरण असेल। दुसरा, 5 मालेपर्यंत आमच्याकडे मोटर लागत नाहीये। हा बी पूर्ण महाराष्ट्रात एकमेव गाव असेल आणि जिथे 5 घर आहे तिथे हे 4-5 चीज अवेलेबल आहे। हे बी असं तुम्हाला फार कमी गाव या लेवलच्या सिटीमध्ये असेल। दुसरा, एज्युकेशन मध्ये हा शिरपूर महाराष्ट्रातला एकही गाव आहे की जिथे 72,000 वस्ती आहे आणि 44,000 विद्यार्थी ते शिकतात। त्याच्यामध्ये 20-22 हजार आमचे तालुक्याचे आणि शहराचे आहे, बाकी 20,000 बाहेरून शिकायला येतात। इथून 5,000 इंजिनियर पास झालेले शिरपूरचे, म्हणजे शिरपूर आणि शिरपूर तालुक्याचे। ते आता इथे नाही आहे। याच्यावरून तुम्ही समजून घ्या, फक्त 5-1 इंजिनियर इथे मिळेल, बाकी सगळे नोकरीला आहे आणि त्यांचे वडील, त्यांची आई हे सगळे इथे राहतात
आणि त्यामुळे लोकांमध्ये ह्या गोष्टीच्या विकासावर दुसरं आम्ही गुंडगिर्दी वाढू देत नाही, कोणाला गुंडाला आम्ही पणफू देत नाही आणि कोणीही मोठा असेल आणि त्याने चुकीचं काम केलं असेल मग आमच्या जवळचा बी असेल तर आम्ही त्याला सोडलेलं नाही. तर असं गाव तुम्हाला कुठे सापडणार? महायुती आहे राज्यामध्ये आणि अशा वेळेला